श्री सिद्धारूढ स्वामी चरित्र प्रकरण 2। पुढे एके दिवशी हा 5 वर्षाचा सिद्ध म्हशीच्या पाठीवर बसून, मुलांना या मी हत्तीवर बसलो आहे, म्हणून तुम्ही निरनिराळी वाद्ये वाजवीत मला मोठ्या समारंभाने बोलावून न्या, असे म्हणाला। तेव्हा सर्व मुलांनी बरे म्हणून त्या म्हशीस माराव्यास आरंभ केला, परंतु ती पुढे पाऊल टाकीना। तेव्हा वर बसलेला सिद्ध म्हणाला की ज्या अर्थी ही चालत नाही त्या अर्थी ही चालण्यासारखीच होवो, असे म्हणताच ती म्हैस तेथेच पडली। ते पाहून सर्व मुले घाबरली व देवमल्लमाकडे गेली। तुझी म्हैस मरणोन्मुख केली, अशी सिद्धाची चाहडी त्याच्या आईजवळ सांगितली। हे मुलाचे बोलणे ऐकून सिद्धाची आई त्याला म्हणाली, सिद्धा, तू भीता गाभणी म्हैस मारलीस ना? अगबाई, आता काय करावे, असे म्हणत रडत असलेल्या आपल्या आईस पाहून सिद्ध म्हणाला, आई, तुला म्हैस पाहिजे असेल तर इतके दुःख करण्याचे कारण नाही, असे म्हणून म्हशीला स्पर्श करून शिवाय नमः असे म्हणताच ती म्हैस उठून उभी राहिली। ते पाहण्याकरिता गावातील लहानांपासून म्हाताऱ्यांपर्यंत सर्वजण आले आणि ते आश्चर्य पाहून म्हणाले की आहा, हे बालक, ईश्वर, विष्णू, सदाशिव किंवा ऋषीश्वर कोण आहे हे आम्हास समजत नाही। मग ते मोठ्या भक्तीने डोळेभर त्याला पाहून चित्रासारखे उभे राहिले। नंतर काही दिवसांनी एके दिवशी सर्व मुलांना सिद्ध म्हणाला, आपण सर्वजण आज स्नानाला जाऊ। लागलेच सर्वजण तळ्याकाठी जमले आणि सर्वजण पाण्यात खेळू लागले। तेव्हा सिद्ध सर्वांच्या पुढे जाऊन जलक्रीडा करू लागला आणि आपल्या मागे उभ्या राहिलेल्या मुलांना बोलावू लागला। तेव्हा एक मुलगा म्हणाला की सिद्ध, मी तुझ्याबरोबर तळ्याच्या मध्यभागी मात्र येणार नाही। मग सिद्धाने त्या मुलाला धरून मध्यभागी नेऊन बुडविण्याचे ठरविले। इतक्यात सर्व मुलांनी सिद्धालाच बुडविण्याचा प्रयत्न चालविला, पण सिद्धन बुडता त्याने त्या मुलालाच मोठ्या भोमऱ्यात बुडविले। कारण ही भीती पुढे दुःखदायक होईल, म्हणून आताच तिचा प्रतिकार केला म्हणजे पुढील दुःख नाहीसे होईल। तेव्हा सर्व मुले घाबरली व सिद्धाला म्हणाली, तू त्या मुलास मोठ्या भोवऱ्यात बुडविलेस, हा मोठा अन्याय आहे। सिद्ध म्हणाला, माझे असेच। यात कसला अन्याय? पाणी हाच परमात्मा आहे, त्यात त्याला मग्न केले व तो भयरहित झाला। ह्या तारक तीर्थात भय धरणे हा त्याचा अन्याय नव्हे तर काय? हे तुम्हाला समजता तुम्ही मला मात्र नावे ठेविता, हे फार योग्य व न्यायाचेच ना? मुले म्हणाली, बरे बरे, त्याला हे जलमारक मरणदायक झाले, हा अपराध तुझाच आहे, आमचा नव्हे। अशी मुलाची बोलाचाली चालली आहे। इतक्यात ही बातमी त्या मरणोन्मुख झालेल्या मुलाच्या आईस समजली। ती धावत धावत आली व हाहाकार करू लागली आणि हाय बाळा, तुला सिद्धाने पाण्यात बुडविले। अरे रे, मेलास रे मेलास, असे म्हणून पूर बडवू लागली व तोंडावर हात मारून घेत तळ्याचे काठी उभी राहिली। तो हाहाकार ऐकून गावातील सर्व लोक गोळा झाले आणि तेथल्या मुलांना विचारू लागले की हे काय आहे? असला अनर्थकारक खेळ कशाला खेळला? मुले म्हणाली, हे आम्ही केले नाही, हे सिद्धाने केले। मरणोन्मुख झालेल्या मुलाची आई सिद्धाला म्हणाली, बाबा, हा काय अनर्थ केलास? आता मी करू? तेव्हा सिद्ध म्हणाला, बाई, तुझा मुलगा मेला नाही, परंतु तारक तीर्थात अखंडानंदात ऐक्य झाला आहे। तुला पाहिजे तर तू त्याचे नाव घेऊन हाक मार, म्हणजे तो येईल। देवदत्ता, देवदत्ता, अशी आईने हाक मारताच तो मुलगा उठून आला व आईला म्हणाला, मी हृदयाकाशात सुखात होतो, मला का हाक मारिलीस? मला का बोलाविलेस? त्याची आई काकुळतीने म्हणाली, मुला, 2-3 तासपर्यंत पाण्यात बुडाला होतास, मेलास असे समजून घाबरी होऊन तुला मी हाक मारिली। मुलगा म्हणाला, माझे प्राण देहातून बाहेर न जाता डोक्यातील शिखाचक्रांतर्गत नाडीत राहिले होते व मी ब्रह्मानंदात निमग्न होतो। ही गोष्ट ऐकून बाकीचे सगळे लोक मोठे आश्चर्यभरित होऊन मोठ्या भक्तीने सिद्धाचा जय जयकार करीत आपापल्या घरी गेले। निरंजना ईश्वरांघा प्रकाशरूपका, गुरु गुणाधीशा, रहित द्वंद्व मोहनाशका, कलातीता, मनस्थ
व्योमृदका निरंतरा वसे सदा सुतेजरूप माझिया हृदंतरा।